चौथा षटक पुन्हा त्याच हा सोपा असा झेल करून काढलेला आहे, सोपा असा आणि त्या मानाचा पुढचा चेंडू पुन्हा 4 रन पुन्हा कलरच्या जीवन मात्र झालेले आहे. थोडी मुश्किल झालेली 2 धावा घेण्याची संधी अमरावती संघाला मात्र मुश्किल आहे. हा तिसरा धाव सुद्धा इथे त्यांनी मिळवलेली आहे. फोटो पुष्प आणि एक साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु हा विशाल ऑटो जिथे असं त्यांनी ताबडतोब कंपनीचं बनवलेलं आहे. सामना होणार आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच आणि शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू हा पहिलीच काय अतिरिक्त स्वरूपामध्ये असणार आहे कदाचित आणि दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॅडमिंटन वाशिमचा एकही संघ या ठिकाणी हजर नाही. टेबल टेनिस आणि बॅडमिंटन वाशिम कृपया या ठिकाणी बॅडमिंटन हॉलला रिपोर्टिंग करा. सध्या तरी वाशिम संघातर्फे उत्कृष्ट असं षटक मानण्यात येईल कारण शेवटचं षटक आहे आणि बॉन्ड्री मात्र बोलती या षटकामध्ये आलेली. सिंगल धावा गेल्या तर वाशिम संघाला मात्र ते अवघड असणार नाहीये पण अमरावती संघाला घ्यायचं आहे की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याची बोर फुलतात आणि तिथे मात्र कोणती धावा घेतली. शेवटचं षटक असणार आहे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याची आवश्यकता असणार आहे. बॉलरचं नाव सांगा सर एकदा आणि चौकार फुलटॉस बॉलचा पूर्ण उपयोग घेतला आणि खणखणीत असा उत्कृष्ट असा चौकार शेवटचं षटक घेऊन येतात. उत्कृष्ट असा चौकार पुन्हा फुलटॉस आणि इथे मात्र पाहायला म्हणजे मुश्किल होतं परंतु नाही इथे उत्कृष्ट अशी फिल्डिंग 2 धावा घेण्याचा प्रयत्न रनआउट येण्याचा सुद्धा चान्स होता आणि ओव्हर प्ले झालेला आहे. 1 डाऊन 5 षटक इथे संपलेले आहे. पहिली इनिंग इथे संपलेली आहे. टार्गेट इथे वाशिम संघाला असणार आहे. दोन्ही संघांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. पंच आणि मैदान व्यवस्थापक त्या ठिकाणी हजर आहे. सेकंड कॉल फोटो निकालना शुरू वीडियो बॅट्समॅनचं नाव सांगण्यासाठी कृपया एक खेळाडू तयार. 64 धावांचं लक्ष असणार आहे ही मॅच जिंकण्यासाठी वाशिम संघाला. 30 चेंडूंमध्ये 64 धावा. वेस्टर्नच्या बाहेर आणि निश्चितच वाईट मोबाईल आणि चौकार जातो का आणि चौकार उलटाची घेतलेला आहे तो वाशिम संघाने आणि पहिला चौकार वारंवार सुद्धा देऊनही येत नाहीये. बाहेर चेंडू थोडा आठवला एक मात्र चेंडू येणार आहे. खेळाडू व्यतिरिक्त दुसऱ्यांनी मैदानामध्ये जायचं नाही आणि गोलंदाजांनी स्वतःच्या कमिटीमध्ये मात्र विचार केली आहे.
शेवटच्या आणि पुन्हा विकेट मिळवण्यासाठी आठ धावा अकोला संघ हजर आहे. अकोला संघाने रिपोर्टिंग करा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 2 विकेट मात्र वाशिम संघाच्या इथे बाद झालेले आहे. टार्गेट जे आहे ते खूप मोठं टार्गेट असणार आहे या पिचवर, या मैदानावर. नवीन बॅट्समॅन कोण आहे संघ आपण बघू त्या मैदानावरती आणि वाशिम करून आपण तालुक्यात त्या मैदानावरती हा चेंडू एक डाव मिळणार आहे. दुसरं षटक सुरू आहे आणि उत्कृष्ट असा हा चेंडू संघासाठी विजेत्याचा आरशा मॅडम आणि उत्कृष्ट असा लेफ्टसाईडला कट केलेला बॉल एक डाव चुकून मिळालेली आहे. परंतु गरज आहे की वाशिम संघाला चौकार आणि षटकारांची, कारण टार्गेट जे आहे तो 64 धावांचा आहे. सिंगल डबलनी मात्र या धावांची चिकट निघणार नाहीये आणि उत्कृष्ट असे षटक हर्षा मॅडम यांच्याद्वारे 36 बॉल, परंतु कोणती धाव मात्र इथे नव्हती. परंतु एक काय करते लोकप्रिय आहे, परंतु त्याचं जे श्रेय आहे हे अमरावतीच्या गोलंदाजांना मात्र इथे द्यावं लागेल. आणि उत्कृष्ट असा चेंडू पुन्हा मात्र राजू वायनेश्वर, नागोराव, राहुल कासारे ताबडतोब कबड्डीच्या मैदानावर येतील. राहुल कासारे षटकाची किंमत, राजू वायनेश्वर जिल्हा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा 64 धावांचं आणि अतिरिक्त धाव सुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे 2 धावा 36 बॉल संधी मात्र अमरावती संघाने गमावलेली आहे. आऊट होण्याची संधी होती पुन्हा. अशीच जर फलंदाजी वाचून संघाची सुरू राहिली तर निश्चितच अमरावती संघाच्या गोलंदाजांचं मात्र गोलंदाजीला पोस्ट जो आहे तो भरपूर आहे. अमरावती वाशिम या संघादरम्यान तो संघ जिथे विनंती आहे की आपण सगळ्यांनी बाहेर व्हायचं. वाशिम येथे सुरू आणि पुन्हा पटपट खेळण्याचा प्रयत्न करतो. एक बाजू मिळणार आहे. एक धावाने वाशिम संघ